गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी वेंगुर्ला वायगुडी येथे एका महिलेने नवजात बालकाला जन्म दिला. ही प्रसूती नैसर्गिक होती आणि यावेळी या महिलेची डिलिव्हरी होताना अर्ध पाळ बाहेर आलेलं होतं आणि त्याला कोणी नव्हतं. अशा वेळी 108चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांचाळ वेंगुर्ल्यातनं अवघ्या 8 मिनिटात वायगणी ह्या कातळावर पोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी या महिलेची यशस्वी प्रसूती केली आणि बाळ आणि महिलेला दोघांना जीवदान देण्यास त्यांचा मोठा वाटा आहे. खरोखरच ते देवदूत आहेत. या ठिकाणी डॉक्टर पांचाळ सर आम्हाला विद्यार्थी माहिती मिळेल. तर कसं होतं, पहिल्यांदा आम्हाला 8:22ला कॉल आलेला. नाईट करून मी गोव्यावरून जस्ट आलेलो आणि गुढीपाडवा असल्यामुळं सगळीकडं याचं वातावरण होतं सणाचं. मग 8:22ला आम्हाला कॉल आला की मला कल्पना आली की बाबा अशी पेन्स आहे जी पेनमध्ये आहे, लेबरमध्ये आहे आणि तिला पेन सुरू झाले, तर तुम्ही लवकरात लवकर या. मग त्यावेळेस आम्ही म्हणजे वेळ न दडवता लगेच गाडीतच होतो. लगेच आम्ही तिथे पोहोचलो. एक 8:30पर्यंत पोहोचलो. 8:22चा कॉल 8:30पर्यंत पोहोचलो. तर मला अशी कल्पना होती की पेनमध्ये आहे किंवा तिला म्हणजे जस्ट पेन आहे. तर तिथे गेल्यावर मला समजलं की तिची कंडिशन खूप वर्स्ट होती. एक म्हणजे बाळाचं एक मोस्टली हेडचे राहते, जे म्हणजे डिलिव्हरीची जी प्रोसेस राहते ते सुरू झालेली होती. मग अशा वेळेस मला वाटलं की बाबा ही तिला ट्रॅव्हल न करणं ह्यावेळेस योग्य नाही. म्हणजे जे साईन मला दिसत होते त्याच्यावरून मी तिथेच निर्णय घेतला की इथेच डिलिव्हरी झाली पाहिजे. मग बाळाचं हेड मला दिसत होतं. मग मी लगेच गाडीमध्ये जाऊन त्यांचं आमची डिलिव्हरी किट वगैरे जे असतं ते प्रोसेस सगळं हे केलं, अरेंज केलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या पायलटांची पण खूप मदत, त्यांनी पण म्हणजे त्यांच्याशिवाय त्यांनी गाडी चालवणं हे सगळं त्यांची प्रोसेस. मग तिथे आणून मी त्यांचे बाळाला एक्सप्लेन केलं, नंतर पॉड वगैरे काढणं करणं. बाळ आधी बघितलं आहे का, त्याचे रिफ्लेक्स एकदम व्यवस्थित होते. आणि नंतर मग एका महिलेला मी दिलं ते आणि त्यांनी मग त्यांना गाडीमध्ये बसायला सांगितलं. नंतर मग मी मदरकडे आले आणि मदरचं मग सगळं पॉड वगैरे हे करणं, काढणं हे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर मग आम्ही त्या मदरला एक तात्काळ 7-8 मिनिटामध्ये हॉस्पिटलला गेलो. आणि त्यानंतर मग बाळाचं सगळं वजन वगैरे ह्या सगळं झालं. बाळ 2.4 म्हणजे 2.5 kgचं बाळ होतं. व्यवस्थित सगळे रिफ्लेक्स होते, राय पण व्यवस्थित होते. बाळाला कुठलाही कोणता म्हणजे अबनॉर्मॅलिटी वगैरे अशी न्यूनेटल अबनॉर्मॅलिटी वगैरे असं काही जाणवलं नाही. आणि त्याच्यानंतर मग महेर यांना इथे म्हणजे केअर केलेला हॉस्पिटलमध्ये. इथे त्यांना सूचर वगैरे ह्या गोष्टी केल्या सिस्टरांनी, पण इथे आल्यावर नंतर मग व्यवस्थित मिळतं. नक्कीच सरकारी हॉस्पिटलमध्ये किती चांगली सेवा मिळते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर पांचाळ आणि त्यांचे या ठिकाणी या रुग्णालयाचे सगळे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सावंत या ठिकाणी आहेत. नक्कीच कर्तव्य, सेवा आणि माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर पांचाळ आणि हॉस्पिटल आहे. कोकण न्यूजसाठी संजय पिळणकर, वेंगुर्ला.